हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप शितोळे PS अकॅडमी मधून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या सेशन मध्ये आपण स्विंग ट्रेडिंगसाठी दिलेले कॉल्स आणि आज लाईव्ह मार्केटमध्ये आपण घेतलेले ट्रेड यावरती आपण आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार. ओके, सो मित्रांनो, आपण कालच्या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण सारेगम हा एक स्टॉक आपण दिला होता, जो आपल्या शुक्रवारी आपल्या ग्रुपवरती अपडेट केला होता. 460 440 या रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं आणि टार्गेट 490 520 प्लस टार्गेट आपण काय करणार होतो, सारेगम मध्ये आपण प्लॅन करणार होतो. ओके, जो आपण स्विंग साठी प्लॅन केलेला आहे. आणि सारेगम जर आपण चेक केलं तर सारेगमनी काय केलेलं आहे, पहिल्या स्टिक मध्ये ओके, जो आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी काय केलं, अपडेट केलेलं आहे. ओके, सकाळी 9:21 जर बघितलं तर प्रॉफिट बुक करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट केलेलं आहे. सारेगमने जे टार्गेट जे होतं ते फर्स्ट टार्गेट काय झालेलं आहे, सारेगम इंडिया लिमिटेडचं आपल्याला इथे आलेलं दिसेल. आपलं टार्गेट होतं 490. ओके, आणि आज त्याचा हाय गेला होता. जर आपण या ठिकाणी चेक कराल तर 499चा हाय गेलेला आहे. ओके, 500चा हाय जाऊन काय झालेलं आहे, तो परत रिव्हर्स आलेला आहे. जो आपण काल प्लॅन केला होता, जो एंट्री घेऊन आपण 460 ला आपण बाय करायला सांगितलं होतं आणि 460 ला बाय करून ओके, त्याचं टार्गेट जे आपल्याला बुक करायचं होतं ते 490चं आपल्याला टार्गेट इथे बुक करायचं होतं. यामध्ये आपण एंट्री जर घेतली असेल 460 ला, यामध्ये सुद्धा आपल्याला 7 ते 8% आपल्याला रॅली आज काय करता आली असती, पीक करता आली असती. ओके, त्यानंतर आज आपण कोणताही कॉल आपण ग्रुपवरती अपडेट केलं नाही. RCF जो आपण काल प्लॅन केला होता, जोही रॅलीमध्ये होता 160 ला आपण बाय करतो, 175 170चा हाय RCF नी पण काय केलेला आहे, आज दिलेला आहे. पण आज आपण त्याचा प्रॉफिट बुक नाही केलेला, सो अजून तो आपण काय केलेला आहे, थोडं त्याला आपण होल्डच ठेवलाय. ओके, 170चा RCF तुम्हाला इथे हाय जाऊन आलेला दिसेल. त्याचं टार्गेट होतं 180चं टार्गेट आहे. ओके, तो 175चा आज काय झालं, त्याचा हाय इथे तुम्हाला 170चा त्याचा हाय जाऊन आलेला आहे. ओके, जो RCF आपण प्लॅन केलेला आहे तोही स्विंग साठी प्लॅन केलेला आहे. 5 पॉईंट साठी अजून तो होल्ड असेल तर उद्या परवा त्याचं काय होऊ शकतं, टार्गेट RCF मध्ये आपल्याला बुक करता येईल. ओके, आज आपण जो रिकमेंड केलेला आपल्या ज्या स्ट्रॅटेजी आपल्या ज्या सेटअप मध्ये आला होता, JSW एनर्जी. तर JSW एनर्जी आपण स्विंग साठी प्लॅन करायचं सांगितलेले 620 610 या रेंजला बाय करायचा, 640 650 प्लस हे दोन टार्गेट आपल्याला काय करता येईल, इथे आपल्याला JSW एनर्जी मध्ये आपल्याला प्लॅन करता येते. ओके, JSW एनर्जी आपला जो सेटअप आहे, या सेटअप मध्ये तुम्हाला आलेला दिसेल, जो आपण बीटेक्सची रॅलीसाठी आपण सेटअप पाहत असतो. आणि JSW मध्ये आपण तो प्लॅन केलेला आहे, कारण त्यामध्ये काय झालेलं आहे, पुढे जाऊन एनर्जी स्टॉक मध्ये चांगली रॅली मिळू शकते आणि चांगल्या प्राइस ऍक्शनवरती तो काय झालेला आहे, स्टॉक तुम्हाला इथे आलेला दिसेल. त्यामुळे आपण तो 620 610 तुम्ही त्याला आणखी ऍव्हरेज करू शकता. 640च्या टार्गेटसाठी आपल्याला काय करायचं, JSW मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करायची. ओके, 640 650च्या वरती जर JSW जर सस्टेन राहत असेल तर इथून पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये JSW एनर्जी मध्ये एक चांगली रॅली आपल्याला काय करता येईल, पाहता येईल. तो एक लॉंग टर्म साठी पण हा चांगला काउंटर JSW एनर्जी बनणार आहे. ओके, तो आपण प्लॅन केला होता, जे आपण रिकमेंड केलेले आपले जे अनालिसिस आहेत. ओके, जे आपले स्विंगचे अनालिसिस आपण करतो त्या बेसिसवरती आपण काय केलेले, या स्टॉकला आपण काय केले ते प्लॅन केलेले. ओके, त्यानंतर आपण लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी जे लाईव्ह मार्केट सेशन होता, त्या लाईव्ह मार्केट सेशन मध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग वरती ओके, ऑप्शन ट्रेडिंग साठी आपण काय करतो, लाईव्ह मार्केट सेशन मध्ये आपण जे ट्रेड आपण प्लॅन करतो, जो आपला सेटअप आहे, या सेटअप प्रमाणे आपल्याला एंट्री जर करायची असेल तर आपण इथे काय केलं होतं, सकाळच्या पहिल्या स्टिक मध्ये आपण कॉलवरतीच फोकस केला होता आणि त्यानंतर आपण काय केलं होतं, कोणतेच ट्रेड आपण प्लॅन केले नव्हते. ओके, आपण निफ्टी नाही तर बँक निफ्टीसाठी आपण पहिले जे ट्रेड प्लॅन केले होते, बँक निफ्टी मध्ये आपण कॉल साईडला आपण काय केले होते, थोडीशी आपण रॅली पे केली होती. कारण इथे जर चेक जर केलं तर आपण बँक निफ्टी आणि निफ्टी हे दोन्हीही अपोजिट डायरेक्शन मध्ये तुम्हाला ट्रेड करताना दिसेल. ओके, तर हे खूप रेअर केस मध्ये अशा गोष्टी होत असतात, त्यामुळे आपण काय करतो, सहसा ट्रेड आपण अवॉइड करत असतो. ओके, पण आपण पहिला टिक जो आपण पहिले जर ट्रेड आपण प्लॅन केला होता, बँक निफ्टीवरती आपण ट्रेड प्लॅन केला होता, कारण मार्केट एक चांगल्या अपट्रेंड मध्ये आणि बँक निफ्टीने गॅप अप दिला होता. त्यानुसार आपण काय केलं होतं, पहिला ट्रेड आपण काय केला होता, या ठिकाणी 49,300 ओके 300 400 आपण प्लॅन केले होते, जे आपण कॉल साठीच काय केले होते, प्लॅन केले होते. ओके, त्यानंतर कोणतेही ट्रेड घेऊ नका सांगितलं होतं, कारण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप मोठ्या प्रमाणात असू शकते. आणि या ठिकाणी जर आपण चेक केलं तर पहिला जो परत काय केलं होतं, या सेकंड हाफ मध्ये चांगला डाऊनफॉल आला होता आणि मार्केटने परत डे लोला टच करून काय झालेले, मार्केट तुम्हाला या ठिकाणी वाढलेले दिसेल. ओके, सो ही व्होलॅटिलिटी असणार, ती अगोदर मी सांगितलेले ही व्होलॅटिलिटी, कारण आता जो इव्हेंट आहे, इलेक्शनचे रिझल्ट आपले डिक्लेअर होतील. ओके, आणि या प्रीपोज काय असणार, प्रीपोल साठी काय असणार, हे रिलेशन तुम्हाला हे तुम्हाला रॅली तुम्हाला पाहता येणार आहे. ओके, त्यामुळे अशा थोडीसं व्होलॅटिलिटी मध्ये थोडेसे ट्रेड अवॉइड करायचे, किंवा परफेक्ट जर आपली एंट्री जर होत असेल तर तुम्ही दोन्ही साईडला प्रॉफिट तुम्ही काय करू शकता, यामध्ये बुक करू शकता. ओके, आपण हे जे ट्रेड जे प्लॅन करतो, निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल, हे आपण जे ट्रेड जे प्लॅन करतो, हे ट्रेड आपण प्लॅन करतो असतो जो आपला सेटअप आहे. ओके, या सेटअप नुसार आपण काय करतो, यामध्ये एंट्री कुठे करायची, स्विंग असेल की आपल्याला
ऑप्शन ट्रेडिंग करायचे असेल त्यासाठी आपण सेटअप बनवून ठेवले आहेत. त्यानुसार आपण काय करतो, ट्रेड प्लॅन करतो आणि त्यामध्ये एंट्री एक्झिट घेऊन आपण काय करत असतो, प्रॉफिट आपण बुक करत असतो. ओके, सो हे स्टॉक अनालिसिस असेल की ऑप्शन ट्रेडिंगचे अनालिसिस असेल, हे तुम्हाला मी आपल्या डेली ग्रुपवरती आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला हे पाठवते. ओके, सो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तिथे तुम्ही काय गोष्टी या चॅनलला तुम्ही शेअर सुद्धा करू शकता. ओके, जर ऍडव्हान्स टेक्निकल तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ऍडव्हान्स टेक्निकल स्विंग ट्रेडिंग साठी, लॉंग टर्म होल्डिंग साठी तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला जॉईन करू शकता. आणि ऑप्शन ट्रेडिंग जर शिकायचं असेल तर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर आपला 1 वर्ष मेंटरशिप प्रोग्राम पण तुम्ही काय करू जॉईन करू शकता. तर ऑप्शन तुम्हाला एका दिवसामध्ये तुम्हाला शिकता येत नाही, तर तुम्ही त्याला 1 वर्ष तुम्ही काय करू शकता, लाईव्ह मध्ये ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही माझ्यासोबत शिकू शकता. ओके, थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.